श्री स्वामी समर्थ सगळ्यांना। मी वैष्णवी, माझ्या चॅनलमध्ये आज खरंच तुमचे मनापासून स्वागत आहे। तुमचा आजचा दिवस खरंच शुभ जाओ हे मी स्वामीचरणी प्रार्थना करते आणि व्हिडिओला सुरुवात करते। आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहेत की आषाढी एकादशीच्या दिवशी आपल्याला एका झाडाची पूजा करायची आहे। ते झाड कोणते आहे, पूजा कशी करायची आहे याबद्दल संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये असणार आहे। व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। आवडला तर लाईक, त्याचबरोबर माझ्या चॅनलवर पहिल्यांदा आला असाल तर माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा। सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, आषाढी एकादशी हे एक सगळ्यात चांगलं व्रत आहे। त्या दिवशी जर व्रत केलं तर आपण पापातून मुक्तता होते आणि आपल्या घरामध्ये पुण्य यायला सुरुवात होते असं म्हटलं जातं। त्याचबरोबर एकादशीचे खूप वेगवेगळे प्रकार आहेत, म्हणजे एकादशी वेगवेगळे आहेत, त्याचं काळ बी वेगळा आहे किंवा त्या मुहूर्तानुसार जर आपण सेवा केली किंवा त्या वेळेमध्ये जर आपण सेवा केली तर भगवान विष्णू म्हणजे आपले जी भगवान विठ्ठल आहेत त्यांची कृपा आपल्यावर राहते असं म्हटलं जातं। भगवान विष्णूंची सेवा केली तर माता लक्ष्मीची पण सेवा झाली पाहिजे, त्याशिवाय आपल्याला इच्छा जी आहे ती पूर्ण होत नाही असं म्हटलं जातं। तर भगवान विष्णूंची सेवा करत असताना माता लक्ष्मीची पण सेवा आपल्या घरामध्ये करत असतो। म्हणजे मी तुम्हाला कालच्या व्हिडिओमध्ये सांगितलं आहे की भगवान विष्णूंची सेवा करत असताना तुळशीची पानं आपल्याला अर्पण करायची आहेत। 108 पानं आपल्या तुळशी मातेही भगवान विष्णूंना अर्पण करायची आहेत। त्याचबरोबर तुम्ही मंजुळा जर अर्पण केला तरी चालेल। तुमच्याप्रमाणे तुम्ही भगवान विष्णूंची सेवा करत असताना त्यांच्या चरणापाशी एक एक तुळशीचं पान अर्पण करायचं आहे। अर्पण करत असताना ओम नमो भगवते वासुदेवाय नमः हा मंत्र म्हणत म्हणत एक एक तुळशीचे पान अर्पण करायचे। त्याचबरोबर लक्ष्मी मातेची सेवा करत असताना तुम्हाला मी सांगितलं आहे की श्रीयंत्रावर कुंकुमार्चन करायचं आहे। म्हणजे लक्ष्मी मातेचं सेवामध्ये तुम्ही श्रीयंत्रावर कुंकुमार्चन ओम महालक्ष्मीचे विद्महे विष्णुपत्नीच धीमहि तन्नो लक्ष्मी प्रचोदयात या मंत्राचा जप करू शकता। त्याचबरोबर तुम्ही ओम ऐं ह्रीं क्लीं चामुंडाय विच्छे ओम श्री श्री कमले कमलाय प्रसिद्ध प्रसिद्ध श्री श्री महालक्ष्मी नमः या मंत्राचा जप तुम्ही करू शकता। म्हणजे तुम्हाला श्रीयंत्रावर कुंकुमार्चन करत असताना तुम्ही हे मंत्र म्हणत तुम्ही कुंकुमार्चन करू शकता। त्याचबरोबर तुम्ही श्री सूक्त म्हणत म्हणत कुंकुमार्चन करू शकता। ह्या सेवा तुम्हाला माहिती आहेत, पण एकादशीच्या दिवशी भगवान विष्णूची सेवा करत असताना लक्ष्मी मातेची पण सेवा करायची। त्याचबरोबर असं म्हटलं जातं की जी उपाय आपण करत असतो त्याच्यामध्ये घरासाठी, संसारासाठी, आपल्या घरामध्ये कोणाचं लग्न होत नसेल तर आपण उपाय करत असतो। त्याचबरोबर आपल्या घरामध्ये पैशाची अडचण असली तर आपण काहीतरी उपाय करत असतो। त्याचबरोबर घरामध्ये सुख समृद्धी शांती राहावी यासाठी आपण उपाय करत असतो। म्हणजे प्रत्येक जणांना आपल्या घरामध्ये जी अडचण आहे त्यानुसार आपण प्रयत्न करत असतो किंवा उपाय करत असतो। सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, माता लक्ष्मीची भगवान विष्णूची सेवा आपण करून जर आपल्याला त्यांचा आशीर्वाद पाहिजे असेल किंवा खरंच आपल्याला आपल्या घरातली अडचण नाहीशी करावी असं जर वाटत असेल तर एक उपाय मी तुम्हाला सांगणार आहे, सगळ्यात महत्त्वाचा आहे किंवा सगळेजण तो उपाय करतात। तर तुम्हाला माहिती असावं की पिंपळाचं झाड, आपल्या सगळ्यांना माहिती आहे की पिंपळाच्या झाडापाशी जर थांबलं तर सगळ्यात जास्त ऑक्सिजन देणारं झाड म्हणजे ते आहे पिंपळाचं झाड। त्या ठिकाणी जर आपण त्या झाडाची पूजा जर केली एकादशीच्या दिवशी तर आपली जी गोष्टी आहेत, जी आपल्या अडचणी आहेत त्या आपल्या नाहीशी होतात। खूप जण एकादशी असेल, त्याचबरोबर पौर्णिमा असेल, त्याचबरोबर आपली अमावस्या असेल, यावेळेस सुद्धा म्हणजे असं नाही आहे की तुम्ही फक्त एकादशीलाच पिंपळाच्या झाडाची पूजा करा किंवा तुम्ही फक्त पौर्णिमेलाच करा, फक्त तुम्ही अमावस्याला करा, असं काहीच नाही। पिंपळाच्या झाडाची पूजा तुम्ही पौर्णिमा असेल, अमावस्या असेल, एकादशी असेल किंवा नुसता शनिवार असू द्या, यावेळेस सुद्धा या काळात तुम्ही पिंपळाच्या झाडाची पूजा करू शकतात। तर सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, पिंपळाच्या झाडाची पूजा कधी करायची तर पिंपळाच्या झाडाची पूजा कशी करायची ते मी तुम्हाला सांगते। तर सकाळी तुम्ही 7 ते 10 वेळेमध्ये करू शकता किंवा तुम्ही 5 ते 6:30 7 या दरम्यान केलात तरी चालेल। पण लक्षात ठेवा, सकाळी करून आलात पूजा तर भगवान विष्णूंची सेवा पण होऊन जाईल, त्या ठिकाणी तुम्हाला प्रदक्षिणा घेतलात तरी चालेल। म्हणजे तुम्ही सकाळी लवकर प्रयत्न करा की 7 ते 10 मध्ये जावा किंवा 4च्या नंतर गेलात तरी चालेल। एकादशीच्या दिवशी दिवसभरात कधीही तुम्ही पूजा केलात तरी चालेल। तर त्या ठिकाणी तर दिवा कोणता घ्यायचा असा प्रश्न असेल तर सगळ्यात महत्त्वाची गोष्ट लक्षात ठेवा, जी तुमच्या घरामध्ये उपलब्ध असेल, ज्याचा वापर तुम्ही प्रत्येक गुरुवारी फुलवाती आपल्या उंबऱ्याच्या तिथं लावत असतो
तो घेतलात तरी चालेल, मातीचा घेतलात तरी चालेल, किंवा तुम्ही पितळेचा घ्या, तांब्याचा घ्या किंवा चांदीचा असला तरी सुद्धा काही प्रॉब्लेम नाही. जे तुमच्याकडे उपलब्ध असेल ती दिवा घेऊन जायचं आहे. ती दिवा घेऊन जात असताना 2 फुलवाती एकत्र करायच्या आणि तूप घ्यायचं आहे. आपण अमावस्येच्या वेळेस मोहरीच्या तेलाचा वापर करतो. जमलं तर तुम्ही मोहरीचं तेल घेतलं तरी चालेल, पण लक्षात ठेवा मोहरीचं तेल नसेल तर तूप घ्या. तूप घ्यायचं आहे. त्याचबरोबर फुलं घ्यायची आहेत आणि तापवलेलं दूध घ्यायचं नाही आहे. हे लक्षात ठेवा, तापवलेलं दूध घ्यायचं नाही, साधं दूध घ्यायचं आहे. जी आपण लगेच दुकानातून आणतो ते वालं दूध घेऊन जायचं आहे. आणि ते दूध घेऊन जायचं आहे, निरसं दूध घेऊन जायचं आहे. ते दूध घेऊन जायचं आहे, पाणी घेऊन जायचं आहे, उदबत्ती धूप घेऊन जायचे, एवढ्या गोष्टी, आणि साखर, एखादं फळ घेऊन जायचं आहे. तुम्हाला माहिती असावं की असं कोणीच नाही की पिंपळाच्या झाडाची पूजा करतात. आपण त्या ठिकाणी गेल्यानंतर तुम्हाला दिसेल की खूप जण पिंपळाच्या झाडाची पूजा करतात आणि तुम्हाला त्या ठिकाणी दिवा असेल किंवा त्या ठिकाणी धूप लावलेली असेल, उदबत्ती लावलेली असेल, फुलं अर्पण केलेले वाहिलेले त्या ठिकाणी तुम्हाला दिसून येणार आहेत. म्हणजे असं नाही फक्त तुम्ही एकटेच पिंपळाच्या झाडाची पूजा करतात, खूप जण पिंपळाच्या झाडाची पूजा करतात. त्याचबरोबर केळीच्या झाडाची पूजा करतात, आवळ्याच्या झाडाची पूजा करतात. पण एकादशीच्या दिवशी तुम्ही पिंपळाच्या झाडाची पूजा नक्की करा. लक्ष्मी, भगवान विष्णू आणि लक्ष्मी मातेचा वास त्या झाडामध्ये आहे असं म्हटलं जातं. आणि खूप मुनी असतील किंवा ऋषी असतील त्यांनी त्या झाडाखाली बसून तपश्चर्या केलेली आहे असंही म्हटलं जातं. जर आपल्याला खरंच आपल्या घरातल्या अडचणीसाठी किंवा आपलं शरीर चांगलं राहावं, तुमची जी मनोभावनीय इच्छा आहे ती पूर्ण व्हावी असं जर वाटत असेल तर नक्की तुम्ही एकादशीच्या दिवशी पिंपळाच्या झाडाची पूजा करा. काही प्रश्न असतील कमेंटमध्ये विचारा. त्याचबरोबर त्या ठिकाणी गेल्यानंतर दिवा लावायचं पहिलं काम करायचं. कोणतीही पूजा करत असताना दिवा लावला जातो. दिवा लावायचा, दिवा लावल्यानंतर धूप दीप लावायची, झाडाला हळदी कुंकू व्हायचं, त्यानंतर झाडाला हळदी कुंकू व्हायचं, हळदी कुंकू वाहिल्यानंतर फुलं व्हायचे, पाणी अर्पण करायचं, दूध अर्पण करायचं आणि ती पूजा करायची. तुम्हाला जमलं तर 11 प्रदक्षिणा घ्यायच्या, म्हणजे फेऱ्या मारायच्या. तुम्ही 7 घ्या, 5 घ्या, 1 घ्या, तुम्हाला जेवढे वाटतील तेवढ्या तुम्ही प्रदक्षिणा त्या ठिकाणी घ्यायच्यात. असं करून तुम्हाला घरी यायचं आहे. एक लक्षात ठेवा, प्रदक्षिणा घेत असताना किंवा तिथं पूजा करत असताना ओम नमो भगवते वासुदेवाय नमः, ओम नमो भगवते वासुदेवाय नमः या मंत्राचा जप करत करत तुम्हाला सेवा करायची आहे, म्हणजे पूजा करायची आहे आणि प्रदक्षिणा घ्यायच्यात. हा मंत्र तुम्हाला त्या ठिकाणी पूजा करत असताना म्हणायचाच आहे. आणि जी तुमची इच्छा आहे, कशासाठी तुम्ही तिथं पूजा करतात ते तुम्हाला सांगायचं आहे. जी तुमची मनोकामना आहे ती पूर्ण व्हावी अशी प्रार्थना करायची. प्रत्येक एकादशीला आपल्या सगळ्यांना माहिती की महिन्यामध्ये 2 एकादशी येतात, तर प्रत्येक एकादशीला तुम्हाला पिंपळाच्या झाडाची पूजा करायची. त्याचबरोबर पौर्णिमा असेल किंवा अमावस्या असेल तरी सुद्धा आपल्याला पिंपळाच्या झाडाची पूजा करायची आहे. यामुळे तुमची मनोकामना नक्की पूर्ण होईल. माझा व्हिडिओ आवडला असेल लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा. भेटूया नंतरच्या व्हिडिओमध्ये. श्री स्वामी समर्थ, श्री गुरुदेव दत्त.